राम राम. राम 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 राम. गजीभाऊ तुमचं संपूर्ण नाव सांगा. नाव सांगा तुमचं. गजानन दिगंबर इंगळे. राहणार राहणार मुदखेड. मुदखेड. राहणार मुदखेड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. तर ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे सेंद्रिय खतं, जमिनीतून भूमी पॉवर, वरून फवारण्यासाठी गुरो, नायट्रो किंग आणि PPFCचा वापर केलेला आहे. जमिनीतून प्रीमियम, ब्लूम, नायट्रो किंग आणि भूमी पॉवरचा वापर केला आहे. तर गजीभाऊ ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळं आपल्याला हळदीत काय काय फरक वाटतो? आपल्याला हळदीमध्ये चांगला पडून वाटतं. बरं ही जी जमीन आहे, आता इथं जमिनीवर तुम्ही हळद लावली ह्या जमिनी पहिले मागच्या 3 वर्षाखाली तुम्ही जमिनीवर हळद लावली तुम्ही ह्या हो लावली होती की अशी हळद आली नाही ना. काय बोलालं नाही मात्र एवढी हळद चांगली सर? नव्हती. एक मिनिट आहे का, एक मिनिट तिकडे जा. सरची एक मिनिट बघा सर, काय बोललं, काय बोलालं, अशी हळद नव्हती त्याच्यामध्ये. काय बोलालं? नाही तर एवढी हळदच आमची वाढ नाही गेली होती, म्हणजे उत्पादन एवढं निघणार गेलं. बरं, त्याची जमीन काय प्रॉब्लेम होता का? हां ही जमीन हलकी असल्यामुळे. बरं, तर आपल्यासोबत अजिंक्य सर आहेत. तर अजिंक्य सर, तुम्हाला काय वाटतं ह्या ग्रीन प्लॅन्टबद्दल? आम्ही ज्यावेळेस ह्या ग्रीन प्लॅन्टची औषधं वापरण्यास सुरुवात केली त्यावेळेस आपल्या सीड ट्रीटमेंटपासून म्हणजे आणि आतापर्यंत जी समजा याची जी पानाची वाढ आपल्या केळीच्या पानासारखी झाली आहे आणि जवळपास 5.5 ही उंची झाली आहे. आता ही वाढ पूर्ण होऊन आता फुटवे देखील आता वाढण्यास सुरुवात आहे. आता ग्राउंडला जे याची वाढ सुरुवात झाली, आता याची जी वरची जी वाढ थांबणार आणि आणखीन शेंगांची वाढ ही होणार असं इथं दिसून येते बघा. बरं, आता ह्या हळदीची लागवड आहे 6 जून 2020, आज आहे 7/11/2020, म्हणजे ह्या हळदीला झाले 5 महिने 1 दिवस. बरोबर आहे. तर आता मार्केटमध्ये जे हळदी, आता प्रत्येक शेतकऱ्याची जी हळद आहे त्या हळदीला आता करप्या नावाचा रोग आला आहे. बरोबर आहे. तर आपल्याला, तुम्हाला काय वाटतं त्या हळदीत आणि आपल्या हळदीत काय फरक वाटतं तुम्हाला? या हळदीची जी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आहे ही एक तर जास्त आहे, कारण या भूमी पॉवर याच्यामुळं पानाची जी प्रकाश संश्लेषण जी ताकद आहे याच्यामुळं ती वाढलेली आहे. पण त्याच्यामुळं करपायची असते याला आली थोडी माइट्सवर आम्ही एक वेगळी प्रक्रिया केल्यामुळे माइट्स देखील कमी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर कुठल्याही प्रकारचा करपा वगैरे रोग आम्हाला ते दिसून आला आणि हळदीची वाढसुद्धा थांबलेली नाही. आज जवळपास 5.5 फूट हळदीचं हे पीक झालेलं आहे आणि याच्यामध्ये जर करपा वगैरे आला असता तर पानं करपून गेलेले दिसले असते आपल्याला. पण याच्या प्रकारचा कुठलाही असा याच्यावर रोग आलेला दिसून येत नाही. केवळ आणि केवळ ग्रीन प्लॅन्टच्या औषधामुळे हा बदल आम्हाला यावर्षी दिसून येतो. बरं, आता तुम्ही केमिकल ह्याच्यात रासायनिक खताचा किती वापर केला, किती टक्के? आम्ही याच्यामध्ये 50% रासायनिक खते आणि 50% ग्रीन प्लॅनेट हे या पहिल्या वर्षी वापरले आणि इथून पुढे आम्हाला टोटली ही विषमुक्त हळद निर्माण करायची आहे. पण आता आमचा हा पहिला प्रयोग आहे. येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आम्ही टोटली विषमुक्त ही शेती करणार आहोत. आता पिकाला जे अन्न घटक लागतात, तर आपल्या भूमी पॉवरच्या माध्यमातून पिकाला अन्न घटक लागतात 16. बरोबर आहे. 16 पैकी हवेतून मिळतात 3, म्हणजे हवेतून मिळणारे 3 आणि भूमी पॉवरमधले 16 असे मिळून पिकाला जे 19 अन्न घटक लागतात, तर आम्ही भूमी पॉवरच्या माध्यमातून त्याला मुख्य अन्न घटक, दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्न घटक हे भूमी पॉवरच्या माध्यमातून देतो. तसंच वरून स्प्रेमध्ये गुरो आणि नायट्रोकिंगच्या माध्यमातून नायट्रोकिंगमध्ये 3 अन्न घटक आणि गुरोमध्ये 13 अन्न घटक आहेत. असे मिळून परत आम्ही वरून पण 16 अन्न घटक देतो. तर लातूरून आपल्याकडं काळे सर आले. 2 मिनटं या. काळे सर, तुम्हाला ही हळद बघण्यासाठी तुम्ही आलात. हो. तर काय वाटतं हळदीमध्ये? जवळपास मी बरेच शिवार पाहिलेत पण यासारखी हळद मी पाहिली नाही. या हळदीत बरेच बदल दिसून येतात. एकतर पानं मोठ्या प्रमाणात, हाईट पण जास्त आहे आणि कोणत्याही प्रकारचा रोग यावर दिसत नाही. बरं, तर ही हळद तुम्हाला म्हणजे चांगली वाटते? हो. तर सर, तुम्ही ही हळदीला ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट वापरून समाधानीत का? सध्या समाधानी आहोत आम्ही आणि येणाऱ्या 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस आपलं पीक येईल त्यावेळेस इतर हळदीपेक्षा उत्पादनामध्ये देखील मदतून वाढ होईल अशी आमची समजा आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नाही म्हणलं तरी याच्या ॲव्हरेज 30च्या वर देखील. बरं सर, एक मिनिट आहे का, तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी? अगदी तर समाधानी. बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला देता? शेतकऱ्यांनी ही ग्रीन प्लॅन्टचं प्रोडक्ट वापरावं का नाही? आम्ही शेतकऱ्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळ हा जैविक शेतीचा आहे. आपण तर बाजारातून कुठलेही औषधं आणतो, पण एकदा आपल्या शिवारामध्ये 50% प्रमाणात का होईना ग्रीन प्लॅन्ट वापरायला हरकत काय आहे, रिझल्ट तर आपल्या समोर येतील. वापरल्याशिवाय काय करणार हे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे. जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय करणार आहे. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्याकडे 4 एकर जमीन आहे त्याने फक्त 1 एकरला वापर करावा बस आणि आपली जमीन रसायनापासून मुक्त करून सेंद्रिय अन्न बनविण्यासाठी आपण देशाला आपल्या मदत करू. तर ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळं सर, मी हनुमान कदम आणि आपले काळे सर तुमचं माझ्यातर्फे आणि ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन करतो.